हॅलो गाईज, तर माझं नाव आहे जान्हवी काळभोर आणि माझा फर्स्ट ब्लॉग असणार आहे. सो आम्ही सगळे फॅमिली अक्कलकोट, तुळजापूर आणि गंगापूर या ठिकाणी जाणार आहोत. तर तुम्ही ह्या ब्लॉगला एंडपर्यंत हा ब्लॉग पाहायला विसरू नका. लाईक, शेअर्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका. थँक्यू गाईज. गाईज, आमच्या सगळ्या फॅमिलीला सर्वांनाच अक्कलकोटला जायचं होतं आणि आमच्या सगळ्यांची इच्छा होती की अक्कलकोट, गंगापूर, तुळजाभवानी वगैरे देवस्थान करायचं. सो ती इच्छा पूर्ण झाली आणि आज माझा फर्स्ट ब्लॉग आहे. सो आय एम सो हॅपी. आणि आम्ही आताच जस्ट आत्ता जेवण वगैरे सगळं झालं आहे, स्नॅक्स वगैरे सगळं झालं आहे आणि आता आम्ही निघतो आहे. आता थोड्या वेळामध्ये जाणार आहोत. सो आता रूम वगैरे घेऊ तिकडचं आणि थोडं शूट वगैरे करू त्या रूमवर, जे काय आहे ते सगळं दाखवू. आणि आमच्या ब्लॉगला प्लीज शेवटपर्यंत एंडपर्यंत बघा, सबस्क्राईब करा, लाईक्स करा, शेअर्स करा. कारण का मला खूप भारी वाटतं आहे की आता मी स्वामींच्या दर्शनाला जाणार आहोत आणि हा फर्स्ट ब्लॉग आहे. सो हा पूर्ण जी काही जर्नी आहे ही आम्हाला सर्वांना तुमच्या सर्वांसमोर शेअर करायची आहे. सो तुम्ही लास्टपर्यंत एंडपर्यंत ब्लॉग बघत राहा. हे असं आम्ही ते पेट्रोल पंपवर थांबलेलो इथे जेवण्यासाठी. हे बॅकग्राऊंड आहे पूर्ण. हे बघा हे आणि काही सपोर्ट करा. फर्स्ट ब्लॉग आहे, काही चुकलं वगैरे असेल तर माफ करा. काही बोलण्यात वगैरे काही छोट्या मोठ्या चुका होतात आणि काय बोलावंही कधी कधी समजत नाही. आली डॉल आला, आमचा डॉल आला. स्वेटर घातले. खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूप थंडी म्हणजे आहे. भयानक धुकं बघा, धुकं बघा, धुकं दिसत आहे. धुकं बघ दिसतंय. भयानक भयानक थंडी. चला आम्ही जरा जाऊन येतो. तर हे चौघं, या चौघांना तुम्ही कधी बघितलंय का सांगा. कॅमेरामुळे ना थोडं ते लाइटिंगमुळे दिसत नसेल. या चौघांना कुठे पाहिलंय का तुम्ही एवढे स्वेटर वगैरे घालून? आणि आमचा छोटा जादू बघा, हा बघा. आणि हा आता सीट आम्ही बदली करत आहोत. नाही, आता आम्ही पुढे आणि ही लोक मागे. शब्द खरा केला आहे. या लोकांना मागे बसवलं आहे आणि आम्ही तिघी पुढे बसलोय. सो गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आता अक्कलकोटला पोचलो आहेत. आता 7 वाजलेत. सो शुभ प्रभात. आणि खरंच एकदम रात्री इतकी थंडी होती, जाम थंडी होती. त्याच्यामुळे काही ब्लॉग वगैरे काढता आलं नाही. डायरेक्ट आम्ही झोपलो आणि डायरेक्ट गाडीमधून आता आलो आहे. सो आता रूम वगैरे बघतोय, फ्रेश होतोय. फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट तुम्हाला नेक्स्ट पार्ट दाखवू. सो एंडपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका. गाईज, वातावरण इतकं सुंदर आहे ना, तुम्ही माझ्या मागे बघू शकता. खूप 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 छान आणि भारी वाटतं एकदम. आणि आता आम्ही मस्त सगळे फ्रेश वगैरे होऊन स्वामींच्या दर्शनाला जाणार आहोत. सो अक्कलकोटमध्ये आल्यावर इतकं सुंदर, इतकं प्रसन्न आणि इतकं छान भारी वाटतंय. आणि असं थोडी एक्साइटमेंट आहे की काय बघायचं, काय नाही वगैरे. चाललंय की ह्या बंगल्यामध्ये थांबायचं. तर बघू आता कशी फॅसिलिटी वगैरे आहे त्याच्यावरून ठरवू. गाईज, माझी खूप आधीपासून इच्छा होती की अक्कलकोटला यायची, स्वामींचं दर्शन घ्यायचे आणि हा फर्स्ट व्लॉग त्या निमित्ताने झाला आहे. सो आणि असं ठरवून वगैरे काही व्लॉग वगैरे केला नाही आम्ही. जस्ट असं खाली आलो आणि आम्ही म्हटलं, मी आणि नेत्राने की व्लॉग काढूयात का वगैरे असं. म्हणजे काय असं आधी माझी खूप इच्छा होती की माझा फर्स्ट व्लॉग असेल तो अक्कलकोटमध्ये असेल, स्वामींचा असेल. आणि ते खरं ठरलं. ते खूप भारी वाटलं आणि खूप मस्त. कारण का मी डेली गुरुवारी स्वामींच्या हो माहिती आहे, तुझी हाईट मोठीच आहे माझ्यापेक्षा. पण अक्कल कमी आहे तुझ्यात. नाही, मोजायचे मला तुझी अक्कल. जोकचा पाठ आहे, मला बोलायचं. तर मी काय बोलत होती की मी डेली गुरुवारी वगैरे स्वामींच्या मठात वगैरे जाते. आणि आपण डेली असं एखादं म्हणजे असं देवाची श्रद्धा वगैरे ठेवतो आणि आपण त्या ठिकाणी जातो.
पाया वगैरे पडतो तर तो क्षण, ते जे सगळं असतं ना ते खूप वेगळं असतं. बोलायचं तर बोल, तू काय बोलते सांग. काय नाही, मला नाही तसं जस्ट आणि आमचा अवतार तुम्ही बघू शकता एकदम खराब आहे. आता थोड्या नाही, आता फ्रेश वगैरे होऊ, त्याच्यानंतर अवतार तुम्हाला आम्ही दाखवू कसं असणार आहे ते. एवढा पण काय भारी नसणार आहे, पण असणार आहे, चांगला असणार आहे, आत्तापेक्षा चांगला असणार आहे. बाहेरचं तुम्ही बघू शकता व्ह्यू खूप सुंदर आणि भारी आहे, स्पेशल आहे. सो येस, असा बंगला आहे, मला दिसेल इकडून एंट्री आहे. काय कुठे गेली आतमध्येच आहे. आल्या आल्या ह्या दोघींनी झोपायचं ठरवलं. दर्शनाला आल्यात की झोपायला आल्यात काय समजत नाही. ही आमची चिवा. सो आत्ता आम्ही इथे खाली आहोत आणि संध्याकाळी येऊन नाईटला तेव्हा वरती असणार आहोत, म्हणजे वरच्या फ्लोअरवर. स्वामीचा फोटो, बाथरूम आहे. तर आम्ही आत्ता फक्त इकडे आहोत, संध्याकाळी वरच्या फ्लोअरला असू. झोपलेत आणि बघू शकता शेंगाचं झाड, छोटे 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 शेंगा आल्यात एकदम बघा, खूप छान. समोर दिसतंय ते चिक्कूचं झाड आहे, खूप चिक्कू आलेत झाडावर. हे स्वामी समर्थांचं मठ आहे, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांनी जिथे वास्तव्य केले ते पवित्र चोलप्पा घर. ही विहीर स्वामी समर्थांच्या काळातील प्राचीन आणि पवित्र स्थळ आहे. असे मानले जाते की स्वामी समर्थांनी या ठिकाणी वास्तव्य केलेल्या काळात ही विहीर वापरली जात होती. चोलप्पा महाराज हे स्वामी समर्थांचे अत्यंत निष्ठावान आणि सेवाभावी भक्त होते. स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आल्यानंतर सुरुवातीच्या काळात याच घरात राहिले. या घरात त्यांनी अनेक भक्तांना दर्शन, उपदेश आणि आशीर्वाद दिले. या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे जुने फोटो अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र मानले जातात. हे फोटो त्यांच्या काळातील आठवणी आणि इतिहास दर्शवतात. भक्त या फोटोंना श्रद्धेने नमस्कार करून दर्शन घेतात. स्वामी समर्थ महाराजांचा पोशाख अत्यंत साधा व वैराग्याचे प्रतीक होता. तर गाईज, आम्ही अक्कलकोटमध्ये आलो आणि आत्ताच आमचं चोलप्पा महाराजांचं आम्ही घर वगैरे बघितलं. सो चोलप्पा महाराजांची तिथे समाधी आहे, सो ती पण आम्ही बघितली आणि तुम्हाला सगळंच ब्लॉगमध्ये दिसणार आहे. तर आता आम्ही अक्कलकोटमध्ये मठामध्ये चाललो आहे स्वामींचं दर्शन घ्यायला. तर आता आम्ही चाललो आहोत स्वामी समर्थांच्या मठात, मूळ दर्शन स्वामी समर्थांचं. चोलप्पा महाराजांच्या घरामध्ये जे होतं त्या स्वामींनी इकडे त्या ठिकाणी समाधी घेतली होती आणि इकडे त्यांचं मठ बांधलं गेलं होतं. सो आता आम्ही सगळे चाललो आहेत. चलो चलो जल्दी. लवकरच स्वामी दर्शनाकडे. आम्ही एकदाचे बाबा आलो, आम्हाला मुहूर्त मिळाला. हे सगळे मागे दिसत आहेत. मम्मी आहे माझी. हे बाई, मम्मीला दिसू दे का? काय दिसत आहे? तुझी हाईट केवढी? आपण करतोय काय? 18 वर्षांनी मी स्वामीकडे मला भेटले यायला. तुला 18 वर्षाने मामांची कधी खूप मागे लागलेली मला न्यायला. मम्मी आत्ता आणलं मला. मला बोलावा नव्हता ना.
चला चला लवकर. शिवा आमची स्वामी समर्थ बोलतीये. शिवा इकडे बघ. हे स्क्रीन दिसतंय स्वामीचं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. लाईन खूप आहे. टाईम लागेल आपल्याला. VIP एंट्री नाही आहे, नॉर्मल लाईन. कसं का होईना पण आपण दर्शन घेतो, हे मोठं इम्पॉर्टंट आहे. आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण. आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातली सर्वात सुंदर क्षण. सो मला जाम भारी वाटलं. मी आलो इकडे सगळे आणि गर्दी खूप आहे. खूपच आहे. खूप गर्दी आहे. हां, संध्याकाळी गर्दी. पण इतकं सुंदर आणि इतकं चांगलं वाटतंय, भारी वाटतंय. किती गर्दी आहे. सो आमचं सगळ्यांचं फायनली स्वामी दर्शन झालेलं आहे. खूप गर्दी आहे. म्हणजे खूपच आहे. आम्ही मस्त दर्शन वगैरे घेतलंय. जाम भारी वाटलं. जाम मस्त मन प्रसन्न झालंय. आणि ना आतमध्ये गर्दी होती पण मी शूट करू शकले असते, पण मी नाही केलं. कारण का ना, एक असं होतं की मला फक्त बघायचं होतं, कारण मी पहिल्यांदा आली होती इथे अक्कलकोटला. त्याच्यामुळे आजूबाजूला खूप आवाज असेल, कारण का मी बोलली आहे की गर्दी खूप आहे. बघू शकता किती गर्दी आहे. तर आम्ही आता इकडे आलो आहे. स्वामींचं म्हणजे आम्ही आता ती पाटी घेतो, जी नेम प्लेट असते नाही का घरात म्हणजे प्रवेशद्वारच्या आधी ती लावतात ते. तर या लोकांचं तेच माझा विचार आहे मी किचन घ्यावा एखादा, कुठला तरी चांगला. गाईज मी तुम्हाला बोललेले की आम्ही किचन वगैरे काहीतरी घेणार होते, प्लेट वगैरे. तर हे किचन घेतलं आणि ती प्लेट घ्यायला आता चालू होती नेम प्लेट. तर दर्शन वगैरे खूप छान झालं. आता प्रसाद खायला वगैरे आम्ही जाणार आहोत. तर ब्लॉग एंडपर्यंत बघा. फायनली डिसाईड झाले. यांनी मूर्ती घेतली ही स्वामींचं दाखवते. हे बघा, ही मूर्ती घेतली स्वामींची. ही घेतली. कशी वाटते कमेंट वगैरे करून जरा सांगा. कधीपासून मूर्त्या घेत आहेत ना ह्या मूर्ती घेतात. नेम प्लेट कधीपासून घेतात. आम्ही किती दुकानं फिरलो तरी ते घेतात त्याच प्राईजमध्ये. हां तेच. आणि आम्ही तर ऑलरेडी एक छोटी स्वामींची मूर्ती घेतलेली आणि ते आमच्या माझ्या मम्मीने ऑलरेडी घेतलेली अक्कलकोटामधून. तरी तिचं मन भरलं नाही. तर ते नेम प्लेट वगैरे घेते, किचन वगैरे पण घेतलंय. हां, तुळजापूरला जाणार. तर आता ह्यांनी मूर्ती वगैरे सगळं घेतलंय फायनल. आता मला भूक लागली. कधी लोक निघतात असं झालं. सो आता आम्ही सगळे प्रसाद खायला चाललो आहे. आता दर्शन वगैरे झालं. खूप चांगलं छान दर्शन झालं आणि आता आम्ही प्रसाद खाणार. छान भारी वाटतंय. मस्त वाटतं. आता आमचा प्लॅन जरा चेंज होतोय. आता आम्ही बोलतोय की कुठे जायचं. म्हणजे आता इकडे ना खूप गर्दी आहे. खूप आणि जर आम्ही थांबलो ना तर आम्हाला 2-3 तास ना कुठेच नाही आहेत. तर आम्ही म्हटलं की आता आम्ही हॉटेलमध्ये जाऊन चायनीज वगैरे काहीतरी खाऊ. ॲक्च्युली ना इकडचा प्रसाद खायचा होता
पण ना आम्हाला ना आता परत दुसऱ्या दिवशी ना तुळजापूरला जायचं आहे, त्याच्यामुळे ना झोप वगैरे पण पाहिजे आणि उद्या पण ना देवस्थान अजून करायचे आहेत, त्याच्यामुळे म्हटलं आपण स्किप करूया. त्याच्यामुळे आणि खाणार नको, पॉसिबल नाही झालं तर आता बाहेर जाऊन चायनीज वगैरे खाऊ. आणि इकडे बोलतात की राजाराम महाराजांचं एक मठ आहे, तर त्या मठामध्ये आम्ही जाणार आणि तिकडचा प्रसाद वगैरे खाऊ. तिकडे पण आहे बोलतात की इकडे ते मठ वगैरे खूप स्वच्छ आहे, छान आहे. तर ना आम्हाला ना ॲक्च्युली प्रसाद खायचा होता, कारण का ना इकडे तुम्ही जेव्हा ज्या देवस्थानला याल ना तिकडचं ना थोडाफार प्रसाद नक्की खावा आणि खाल्लं पाहिजे. तर आम्ही आता स्वामी महाराजांचा जो मठ आहे, म्हणजे राजाराम महाराजांचा मठ आहे, म्हणजे या मठात ना स्वामी महाराज आले, तर आम्ही इकडे आज प्रसाद आत्ता खाल्लेला आहे. तर तुम्हाला काही मस्त इकडे पिंड वगैरे, रात्र झाली, आम्ही खूप रात्री आलो आहे. आता आम्हाला ठिकाणी तुम्हाला जो समोर दरवाजा दिसतोय तो दरवाजा स्वामी समर्थांच्या हाईट एवढा आहे, म्हणजे त्यावेळी स्वामी समर्थ महाराजांची हाईट किती असेल ह्या दरवाजावरून तुम्हाला दिसेल. स्वामी समर्थ महाराज या मठामध्ये रोज येत. अक्कलकोटमध्ये असलेले खंडोबा मंदिर खूप प्राचीन आणि प्रसिद्ध आहे. खंडोबा मल्हारी मार्तंड हे भगवान शिवाचे रूप मानले जाते. हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये राहत असताना अनेक वेळा वेगवेगळ्या मंदिरांना भेट देत असत. त्यामध्ये खंडोबा मंदिराचाही समावेश होता. असे सांगितले जाते की स्वामी समर्थ महाराज जेव्हा प्रथमच अक्कलकोटमध्ये आले तेव्हा ते थेट खंडोबा मंदिरात गेले. स्वामी समर्थ महाराजांचे आसन आहे. श्री स्वामी समर्थ.